नमस्कार, मी निकिता मराठी मनोरंजन न्यूजमध्ये तुमचं स्वागत करते आणि मी आहे स्टार प्रवाह पुरस्कारच्या रेड कार्पेटवर आणि माझ्यासोबत कोण आहे? रुपाली आणि चेतन. सर्वात आधी तर कसे आहात? मस्त. तू कशी आहेस? मी मस्त. म्हणजे वेगळंच असं जोडी आम्हाला पाहायला मिळते. सखी कुठे आहे? सखी येते मागून, तिला जरासा उशीर होतोय यायला, तोवर आम्ही खिंड लढवतो. पण नेहमीप्रमाणे रुपाली खूप छान दिसतेस. नेहमीप्रमाणे मला तू खूप जास्त आवडते. खलनायिका म्हणून फेवरेट असते ना, ती मला माय फेवरेट फक्त तूच आहेस. स्टार प्रवाह आणि मी डायरेक्ट केलंच होते स्टार प्रवाह ऐकताय ना? खूप छान दिसतंय. मला सर्वात आधी तू लुकचं क्रेडिट कोणाला देशील, काय सांगाल? सपना म्हणून डिझायनर आहे, तिने हा लुक क्रिएट केलेला आहे. फक्त आमचं एवढं बोलणं झालं होतं की आपल्याला अशा पद्धतीचं एक गाऊन रेडी करायचं आहे, ज्याला वेस्टर्न पण असेल पण त्याला थोडंसं मराठी टच असेल. बिकॉज प्रवाह पुरस्कार आहे, सो आपण त्या गोष्टी एलिमेंट्स ठेवूयात. सो त्या पद्धतीने पेस्टल कलर्स ठेवूयात. बिकॉज सरकारचं पॅलेट पेस्टल आहे आणि जसं आता मग अशी पण मी म्हटलं की समर आहे, सो थोडा पेस्टलकडे जाऊया. आणि मी जेव्हा केव्हा रेड कार्पेटवर येते तेव्हा मी जेव्हा नजर मारते तेव्हा मला माझ्या पॅलेटमधले कलर्स कोणी घातलेले दिसत नाही. सो तो एक माझ्या डोक्यात नेहमी थॉट असतो की आपण काहीतरी वेगळा कलर वेअर करायचा, जो कॉमन नाही, जो सगळेच वेअर करतील असं नाही. जर आता आपण पण रेड कार्पेटवरती बघितलं तर हा कलर दिसणार नाही. सो माझा तो एक थॉट असतो कायम रेड कार्पेटवर येताना. सो हा सगळा अटायर तिने क्रिएट. बरं, एक जरा दाखवशील का? हो, हा असा पण छान आहे. हा असा एक मी हा खूप मोठा बेल तयार केली आहे. खूप मोठी बेल आहे, पण ती म्हणजे 2-4 माणसं लागतील ती बेल तयार घेऊन जायला. म्हणून आम्ही त्याला खूप वेळ थोडंसं जाईल. कॉम्प्लिमेंट वगैरे आहे? नाही. सगळ्यामध्ये नाही. आता तू तेच आणि हा तिसरा इंटरव्ह्यू आहे. 3 इंटरव्ह्यूत मी बाकी 2 इंटरव्ह्यूत दिली आहे. सेम कॉम्प्लिमेंट. माझा नियम आहे, तुला माहितीये का? दिवसातून 7 वेळा माझी तारीफ करायची. 7 वेळा आता पुन्हा एकदा 7 इंटरव्ह्यू झाले की माझं पण होईल म्हणजे. आत्ताशी हा चौथा असेल ना? मग तिसरा. बरं, मग तिसरा नाही, नको. पण दुसरा आहे ना अर्धा. पण तिची मेहनत दिसते आणि खरंच छान झाली. आणि दरवेळी मी मगाशी पण म्हणालो, दरवेळी म्हणजे तुझं काही ना काही ग्लॅमरस या गोष्टीकडे जाणारं जे असेल ते आहे. आणि त्याच्या मागे आता ती बोलताना एवढं बोलली, आता मी पहिल्यांदा ऐकलं ते पॅलेट वगैरे इतरांचं नसतं जनरली. माझं बदल तर पॅलेट तर सगळीकडे हेच दिसेल तुम्हाला. आव्या पण तेच घालून आलाय ब्लॅक. तुम्हाला 70% ते तू पण ब्लॅक आहेस. नाही, oh shit. हा, goggle, हा. हे बघ, माझं पॅलेट असत, माझ्या पॅलेट मध्ये ब्लॅक आहे, मला वाटतो ब्लॅक आहे, तर हा. तुम्हाला वाटेल ते काय ब्राऊन, डार्क केस ब्राऊन वगैरे काय. तर माझं 3-4च रंग मला माहिती आहे, त्यातलेच तुम्हाला दिसतील दरवर्षी. बरं, मला सांगा, रेड कार्पेट म्हणल्यावर किती एक्साइटमेंट असते का? तुम्ही सगळे भेटतात एकत्र त्या दिवशी. सो किती तयारी असते, किती एक्साइटमेंट? खूप एक्साइटमेंट असते, कारण सगळे आपापल्या सेटवरती शूट करत असतात, वेगवेगळ्या जागी शूट करत असतात. ह्या निमित्ताने सगळे एकत्र येतात, सगळ्यांना भेटता येतं, सगळ्यांशी बोलता येतं, थोडीशी मस्ती करता येते, आपलं काम बघतायत का किंवा कसं वाटतंय हे ऐकता येतं. सो धमाल येते. आणि जेव्हा परिवार एकत्र येतो तेव्हा डेफिनेटली मजा येते. डान्स परफॉर्मन्स नाही बघायला मिळणार? हो, माझा एक डान्स परफॉर्मन्स आहे. मी, यशोमान आपटे आणि शुभंकर तापटे असं तिघं मिळून आम्ही डान्स करतो. आणि धडाकेबाज असं त्या डान्सच्या याचं नाव आहे. त्या अंतर्गत आम्ही हा डान्स करतोय आणि धडाकेबाज आणि चांगला डान्स आहे. मी करतोय की नाही हा वेगळा, पण डान्स चांगला आहे. तुझं काही काय वाटतं तुला? मी नाचत नाहीये यावर्षी. काय नाही, वाटतं? मी बघितलंय. कुठेतरी बघितलंय मी प्रॅक्टिस करताना किंवा कुठेतरी. नाही, ते आम्ही कुठल्या दोघं- प्रकारचा डान्स असेल हा. आजच्या याला असं वाटतं? काय वाटतं? नाही असं. ठीक आहे, मग त्यासाठी तुमची क्युरिओसिटी काढून ठेवूया आपण. 15 मार्चला तुम्हाला दिसेलच की मी कोणता डान्स करते, तो तेव्हा बघू. बरं, या निमित्ताने मला एक थोडक्यात तुम्हाला तुमच्या एकत्रेला पहिला पुरस्कार मी एकांकिका करत होते तेव्हा मला शंना नवरेंकडनं पुरस्कार मिळाला होता आणि कॅश प्राईज मिळालं होतं. ते माझं पहिलं या क्षेत्रातला पुरस्कार. सो दॅट व्हेरी स्पेशल. आणि त्याच्यानंतर मी अजून एक डान्स रियालिटी शो केला होता. त्यावेळेला मला 100ची नोट मिळाली होती विथ सिग्नेचर होते. तर त्याच्यामुळे तो एक पुरस्कार आहे. सो ह्या क्षेत्रातले प्रश्न तर दोघांनी पुरस्कार आहे. मला चमचा लिंबूचा एक कॉलनीत मिळालं होतं गणपतीत, तेच तू पण. कोणतंही काम छोटं नसतं किंवा कोणतंही गिफ्ट छोटं नसतं. लिंबू पण छोटा नव्हता आणि
चालेल. नामांकन मिळाली घेऊनच ट्रॉफी घेऊनच बाहेर येणार. वाव, तुझ्या तोंडात साखर नको तर गुळ पडो. नको गुलाबजाम. ओके, गुलाबजाम ठीक आहे. तुमच्याशी बोलून खूप छान वाटले. तुम्हाला खूप खूप ऑल द बेस्ट. थँक्यू.